नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षविरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आगामी काळामध्ये होणारी तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्या संदर्भात बोलणार आहोत। आता थर्ड टेट होणार का नाही आणि थर्ड टेट बद्दल सर्वांच्या मनामध्ये खूप सारे नाना विविध प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रश्नावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। आता प्रश्न कुठले पडलेले आहेत तर पहिला प्रश्न आहे की थर्ड टेट होणार का आणि झाली तर कधी होणार, मग थर्ड टेट साठी जागा येतील का, मग जी काही सध्या कंत्राटी भरती चालू आहे या कंत्राटी भरतीचा आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या जागेवर परिणाम होईल का, असे नाना विविध प्रश्न पडलेले आहेत। आणखीन एक प्रश्न आहे, आत्ताची दुसरी टेट जी झालेली आहे त्याची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना तुम्ही थर्ड टेट कशी काय घेऊ शकता, याच्या मागे काही कारण आहेत का, हे सुद्धा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत। एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट जर द्यायची असेल तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं गरजेचं असतं। अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर तुमचं बीएड झालेलं आहे आणि तुमचं एमए एमकॉम वगैरे झालं असेल तर तुम्ही 9वी ते 12वीला क्वालिफाय असू शकता। पहिली ते 8वी, पण पहिली ते 8वीला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला टीईटीचा पेपर 1 आणि टीईटीचा पेपर 2 पास होणं मस्ट असतं, गरजेचं असतं। काळ्या दगडावर रेग आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पहिली ते 8वीला क्वालिफाय म्हणजे पात्रता करू शकत नाहीये। त्या दृष्टिकोनातून 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा आहे व त्याच दृष्टिकोनातून आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत। ह्या नोट्स वापरल्यानंतर तुमचा फायदा नक्की होईल। आपण परिसर अभ्यासचा बंच आणलेला आहे, सामाजिक शास्त्राचा बंच आहे, मानसशास्त्राचे आहेत। तुम्हाला नोट्स 1 नोट्स 2 नोट्स 3 नोट्स 4 दिसत असेल, याच्यामध्ये नोट्स 1 आहे, नोट्स 2 आहे, नोट्स 3 आहे, नोट्स 4 आहे। आता एकदम शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, परिसर अभ्यासचा बंच 548ला भेटेल, सामाजिक शास्त्राचा 639ला, आणि तुम्ही संपूर्ण पेपर 1 व पेपर 2 साठी घेत असाल तर ते तुम्हाला 761 रुपयाला मिळून जाईल। आणि बाल मानसशास्त्र याचे 30 मार्क तुम्हाला या नोट्स मधून मिळून जातील। आता मानसशास्त्राच्या नोट्सची किंमत आहे फक्त आणि फक्त 351 रुपये। विश्वास ठेवा, ह्या नोट्स वापरल्यानंतर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास करायला अतिशय मदत होईल आणि तुम्ही यशस्वीरित्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 असो पेपर 2 असो 100% पास करणार। फक्त तुम्ही या नोट्सचा फायदा घ्या आणि शेवटच्या दिवसामध्ये पटापट रिव्हिजन मारा, म्हणजे तुम्ही अभ्यासामध्ये कुठे कमी आहात, आतापर्यंत काय वाचले काय नाही, याच्यामध्ये काय चुका केल्यात ह्या नोट्समधून तुम्हाला कळून जाईल। आणि ह्या उरलेल्या दिवसामध्ये सुद्धा ह्या नोट्स तुमच्या वाचून होतील आणि या नोट्स वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये कुठून कसे प्रश्न विचारले जातील। त्यासाठी या नोट्सचा फायदा घ्या। तुम्हाला स्क्रीनशॉटवर इथं नंबर वगैरे दिसत असेल, प्रोसेस सगळी दिलेली आहे, ती फॉलो करा। ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी घेऊ शकता। आता आपण वळू शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या महत्त्वाच्या विषयाकडे। सर्वप्रथम मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की जी काही आगामी काळामध्ये होणारी तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असेल ती कोर्टाच्या आदेशानुसारच होणार आहे। जशी की दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही कोर्टाने स्वतः हस्तक्षेप घेतल्यामुळे सुमो मोठो याचिका दाखल झाल्यामुळे दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, तशीच तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होण्यामागं एक महत्त्वाचं कारण आहे। हे कारण काय आहे तर एक काही गट कोर्टामध्ये गेला होता, त्या गटाने कोर्टामध्ये याचिका दाखल केली। ॲस्पायर अकॅडमी वाले होते, त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली। याचिका कशा संदर्भात होती की शिक्षक पात्रता परीक्षा आणि तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी व्हावी या हेतूने त्यांनी याचिका दाखल केली होती। आणि त्याच याचिकेचा असा परिणाम झाला की आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही सध्या होत आहे आणि 10 नोव्हेंबरला ती पार पडणार आहे। आता जी काही याचिका दाखल केलेली त्याच्यामध्ये सरळ नमूद केलेलं होतं आणि
त्यांना कोर्टानं तात्पुरत्या स्वरूपाचा टाइम टेबल सुद्धा द्यायला लावला होता कोणाला, शासनाला. आणि त्याच अनुषंगाने आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार होती, पण ती सध्या नोव्हेंबरमध्ये होत आहे. आणि त्याच्यामध्येच तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा उल्लेख सुद्धा केला होता. आता ही याचिका खूप महिन्यापूर्वी दाखल केलेली आहे, त्याच्या संदर्भात निकाल सुद्धा लागलेला आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात टाइम टेबल सुद्धा दिलेला आहे. मग हे एवढं सर्व असताना, चित्र स्पष्ट असताना सुद्धा आपल्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, याची भरती पूर्ण झाली नसताना सुद्धा तुम्ही तिसरी टेट कशी काय घेऊ शकता, असा जर प्रश्न मनामध्ये येत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. 2017ची भरती पूर्ण झाली नसताना सुद्धा दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली. आणि हाच प्रश्न जर आपण तेव्हा उपस्थित केला असता तर 2022ची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली नसती आणि 21,000 हे उमेदवार लागले नसते. आता याच्या मागलची एक गोष्ट लक्षात घ्या. 2017ची भरती ह्या हातात आणि 2022ची भरती या हातात, या हाताचा आणि या हाताचा तीळ मात्र संबंध नव्हता. तसा 2017ला ज्या काही जागा होत्या त्या जागांचा आणि सध्या जी काही दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली त्याचा तीळ मात्र संबंध नव्हता. तसाच आगामी काळामध्ये जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे आणि याच्या माध्यमातून ज्या काही जागा भरल्या जाणार आहेत, थर्ड टेटचा आणि सेकंड टेटचा तीळ मात्र संबंध असणार नाहीये. एकदम व्यवस्थितपणे मी तुम्हाला क्लिअर करून सांगत आहे. जे काही प्रश्न पडले होते ते क्लिअर झाले. मग आता विनाकारण मनामध्ये प्रश्न आणू नका आणि नकारात्मक कमेंट करू नका की भरतीच होत नाहीये, टप्पेच पूर्ण होत नाहीयेत, 2017चीच भरती पूर्ण झाली नाहीये, 22चीच पूर्ण झाली नाहीये. बाबांनो, 22ची पूर्ण होत आहे. पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. 21,000 जागांची भरती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, पारदर्शक पद्धतीने झालेला आहे. राहिला प्रश्न तो काही उमेदवारांचा रयत शिक्षण संस्थेमधला, त्यांना सुद्धा आदेश दिलेला आहे, त्यांचं इतर ठिकाणी समायोजन होत आहे. त्यामुळं विनाकारण नकारात्मक कमेंट, नकारात्मक नॅरेटिव्ह पसरू नका. आणि दुसरा टप्पा सुद्धा फेज 2 सुद्धा आपल्या सेकंड फेजचा लवकरच चालू होणार आहे. यामुळे याचा आणि तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा तीळ मात्र संबंध असणार नाहीये. मग जर आपण असाच विचार केला की जोपर्यंत दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा आणि त्याच्या मार्फत भरल्या जाणाऱ्या जागा ह्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत तिसरी टेट घ्यायची नाही, असा जर म्हणत असेल तर आपण स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहोत किंवा स्वतः विहिरीमध्ये उडी मारत आहोत. आता जी काही तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे ती कोर्टाच्या आदेशानुसार होणार आहे, हे मी सुरुवातीला तुम्हाला क्लिअर करून सांगितलं. कारण विनाकारण तुमच्या नकारात्मक कमेंट येऊ नये किंवा कुणीही नकारात्मक नॅरेटिव्ह पसरू नये. आता राहिला प्रश्न की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे का, तर होणार आहे, कोर्टाच्या आदेशानुसारच होणार आहे. मग कधी होणार आहे हा पुढला प्रश्न. त्याचं उत्तर असं आहे की कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा टाइम टेबल दिल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की डिसेंबरमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट घ्यायचे आदेश दिलेले आहेत. मग हा तात्पुरत्या स्वरूपाचा शेड्यूल आहे. मग याच्यामध्ये 19-20 होऊ शकतो, थोडासा बदल होऊ शकतो, पण तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार. ही काळ्या दगडावरली रेग आहे, ही फिक्स आहे. हे कुठेतरी आपल्या मनाच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये फिट करून ठेवा की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. तर कधी, याचा तात्पुरत्या स्वरूपाचा टाइम टेबल आहे डिसेंबरमध्ये, पण सध्या आता ऑक्टोबर संपत आलेला आहे, लागलीच नोव्हेंबरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आहे. ती झाल्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये याचं नोटिफिकेशन येऊ शकेल का ते आत्ता सांगता येत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी आणि परीक्षा कधीही सांगून येत नाहीत. मी एक वर्षभरापासून तुम्हाला सांगतोय की शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे, होणार आहे, होणार आहे.
कुणीही मनावर घेतलं नाही, एकदम लाईटली घेतलं. आली शिक्षक पात्रता परीक्षा, आता पास करायची कुणाचीही तयारी नाही आहे, कुणाचाही अभ्यास नाही आहे. तसंच तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबाबत सुद्धा होणार आहे. आणि तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हे डिसेंबरमध्ये जरी होणार आहे असं म्हटलं तरी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. आणि काहीच सांगता येत नाहीये, डिसेंबरमध्ये सुद्धा होऊ शकते. मागच्याला ठेच पुढचा शहाणा असते ना, तसं नाही, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. आता इथं कसं आहे, मागच्याला ठेच पुढचा शहाणा. मागचे म्हणजे ज्यांनी दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली आहे त्यांना ठेच लागलेली आहे. त्यावेळेस सुद्धा असंच वातावरण होतं की परीक्षा होणार नाही. आपले शिक्षण मंत्री माननीय सन्माननीय दीपक केसरजी साहेब सारखं म्हणत होते की आम्ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेणार, पण सर्वांनी त्यांना लाईटली घेतलं. डिसेंबर गेला, जानेवारी संपत आला, तरी पण परीक्षेचं शेड्यूल आलं नाही, काय नाही. ऑन द स्पॉट 30 जानेवारीला फॉर्म निघाले, 22 फेब्रुवारीला परीक्षा आली. जेमतेम 22 ते 23 दिवस भेटले अभ्यास करायला. तेच सांगतोय, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी कधी येईल, काय येईल, काही सांगून येत नाहीये. आणि तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे म्हणलं तर होणार आहे. मग ही डिसेंबरमध्येही होऊ शकते आणि डिसेंबर नंतर कधी पण होऊ शकते. त्यामुळं याला लाईटली घेऊ नका, ह्याला उडत्यामध्ये सोडू नका. कारण खूप दांडगा अनुभव आलेला आहे सेकंड टेटचा, आणि थर्ड टेट आता लागलीच आपल्या समोर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळं जे काही सेकंड टेटमध्ये लागलेले आहेत इन्क्लुडिंग मी, त्यांनी थर्ड टेटच्या तयारीला लागा. कारण भूकंप, सुनामी, ज्वालामुखी आणि आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा कधीही आपलं दार ठोठावेल, मग त्यावेळेस आपण कमी पडायला नकोत. कारण मागं खूप चुका झालेल्या आहेत. आता तशा चुका इथून पुढे होणार नाहीत याची खबरदारी सर्वांनी घ्या. आणि जे काही सध्या शिक्षक पात्रता परीक्षा याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण नोट्स घेऊन आलेलो आहे. तुम्ही त्या सर्वांनी त्या नोट्सचा फायदा घ्या. इथं तुम्हाला दिसत असेल ह्या नोट्स आहेत, याचा फायदा घ्या. आणि तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा पास केलात तर आणि तरच तुम्हाला थर्ड टेट देता येईल, अन्यथा नाहीये. मग त्यामुळं या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आपण परिसर अभ्यासच्या, सामाजिक शास्त्राच्या संपूर्ण नोट्स अवेलेबल केलेले आहेत. पैसे गेले तरी हरकत नाहीयेत, त्या नोट्स तुम्ही खरेदी करा आणि TET पास करा आणि थर्ड टेटला फेस करा. आता सध्या तुम्ही फक्त शिक्षक पात्रता परीक्षा यावरच फोकस करा आणि ती क्रॅक करण्याचाच प्रयत्न करा. आणि जे काही उमेदवार नवीन आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. एक भंडारा आहे, या भंडाऱ्यामध्ये आता प्रसाद वाटप होणार आहे. TETचा प्रसाद वाटप झालेला आहे, याचा तुम्ही लाभ घ्या. TET पास व्हा. TET पास झाल्यानंतर टेट द्या आणि टेटमध्ये चांगले मार्क्स मिळून शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करा. आता राहतो प्रश्न की थर्ड टेटसाठी जागा येतील का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि थर्ड टेटसाठी जागा आल्या तर किती येतील, हाही प्रश्न तसा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर लागलीच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की सध्या जी काही कंत्राटी शिक्षक भरती चालू आहे, 20 पटसंख्या कमी किंवा 10 पटसंख्या कमी, त्या ठिकाणी एक रिटायर्ड शिक्षक आणि एक तात्पुरत्या स्वरूपाचा कंत्राटी शिक्षक DED BEd झालेला, त्यांना TET पास असो नसो काही देणं घेणं नाहीये, टेट दिलेली असो नसो काही देणं घेणं नाहीये, असा एक शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात 1 वर्षासाठी लावलेला आहे. मग या सर्वांचा जागेवर परिणाम होईल का? तर याचा अजिबात परिणाम होणार नाहीये. ही व्यवस्था याच्यासाठीच केलेली आहे की जोपर्यंत नव्याने शिक्षक त्या ठिकाणी येत नाहीये, रुजू होत नाहीये, तोपर्यंत त्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाचा शिक्षक दिलेला आहे. आता याचं उदाहरण एक तुम्हाला देऊन सांगतो. आपल्या एरियातली लाईट गेली तर तिथली लाईट तात्पुरत्या स्वरूपात चालू केली जाते, येऊन चेक केलं जातं. मग त्या एरियामधला जो काही बघणारा आहे तो तिथला फिक्स असतो, तो येऊन हे करत असतो. पण त्या ठिकाणचा जर लाईनमॅन नसेल आणि शासनानं ठरवलं की त्या ठिकाणी त्या लाईनमॅनला द्यायचं नाहीये, दुसरा लाईनमॅन आपल्याला तिथं द्यायचाच नाहीये, मग आपण असं म्हणतो का जोपर्यंत नवीन लाईनमॅन येत नाहीये तोपर्यंत तिथली लाईट लावायची नाहीये, असं म्हणतो का? तसं नसतं. मग हे तसंच आहे,
त्या ठिकाणी जोपर्यंत नवीन शिक्षक उपलब्ध होत नाहीये त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काही मानधनावर तिथे शिक्षक उपलब्ध करून दिलेला आहे, पण ती जागा रिक्तच दाखवली जाईल आणि त्या जागेची मागणी सुद्धा होईल आणि ती जागा पवित्र पोर्टलला सुद्धा येईल. हे साधं सरळ गणित आहे. त्यामुळं जे काही नकारात्मक वातावरण पसरवलं जातं, फेक नॅरेटिव्ह पसरवलं जातं की कंत्राटी भरतीमुळे येणाऱ्या जागेवर परिणाम होईल, शिक्षक भरती होणार नाहीये, तात्पुरत्या स्वरूपामध्ये शासन याच्यावरच असं करेल, अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसतं. त्या राजकीय दृष्ट्या घडवलेल्या गोष्टी असतात किंवा राजकीय दृष्ट्या उद्देशून केलेल्या गोष्टी असतात, त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. कंत्राटी भरतीच्या जरी जागा तात्पुरत्या स्वरूपात भरल्या जात असतील तरी त्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या जागेसाठी होणार नाहीये. मग आता राहतो प्रश्न, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी थर्ड टेट झाली, मग त्याच्यासाठी जागा किती येतील? हे पहा, जागा किती येतील हे अद्याप सांगणं कठीण आहे, पण एक गोष्ट एवढी आहे की 20,000च्या आसपास ह्या जागा येतील. पण आता ह्या जागेचं गणित आपल्याला कधी कळेल? ज्यावेळेस आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईल, ती झाल्यानंतर नव्याने रोस्टर तपासणी होईल, संच मान्यता होईल, त्यानुसार त्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड केल्या जातील. त्यावेळेस आपल्याला कळेल की नेमक्या किती जागा आलेल्या आहेत. तोपर्यंत कळत नसतं. ह्या अशा आहेत साध्या सरळ गोष्टी की खूप किचकट असतात. त्या किचकट गोष्टी मी तुम्हाला साध्या सरळ सोप्या मार्गाने, सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न पडलेले असतील ते सर्वच्या सर्व क्लिअर झाले असतील अशी माझी आशा आहे. कुठला थर्ड टेट होणार आहे का? होणार आहे तर कधी होणार आहे? जागा येतील का? किती येतील? मग कंत्राटी भरतीचा परिणाम होईल का? मग अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी टेट होणार आहे का? कशामुळे होणार आहे? सर्वच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. मग आता याच्यानंतर कधीही प्रश्न विचारू नका की थर्ड टेट होणार आहे का आणि कधी होणार आहे, कारण भूकंप, सुनामी, ज्वालामुखी आणि परीक्षा कधीही सांगून येत नसते. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण 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 संधी आहे. तुम्हाला पास करण्यासाठी आपण फुल नाही पण फुलाची पाकळी तरी आपण तुमच्यासाठी देतो आहे आणि तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहेत. परिसर अभ्यास असो, सामाजिक शास्त्र असो आणि मानसशास्त्र असो, याच्या महत्त्वपूर्ण नोट्स 1, नोट्स 2, नोट्स 3 आणि नोट्स 4 हे इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेला असेल. ते स्टेप फॉलो करा आणि नक्की हा नोट्स फॉलो करून तुम्ही TET नक्की पास कराल. पण कधी जर अभ्यास केला तर, नाही तर नोट्स घेऊन टाकले तिकडं असं नाही. अभ्यास केला तर आणि तरच पास होताल, अन्यथा नाही. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सध्या आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जात नाहीये, त्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लागलीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी काही घंटी आहे, बेल आयकॉन आहे, त्याच्यावर ऑल सिलेक्ट केलेलं आहे का हे चेक करा. जर ऑल सिलेक्ट केलेलं नसेल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार नाहीये. त्यामुळे लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.